प्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो। सर्व पत्रकार, सन्माननीय पत्रकार बंधू, आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आमची प्रथम आम्ही ओळख करून देतो। मी स्वतः श्री अजय चंद्रकांत चायके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेता आणि लोटे गणातून मी निवडून आलो आहे। दुसरे आमच्या सदस्य आमडस गणामधून निवडून आले आहेत, अमिता बणे। आणि तिसरे आमच्या सदस्य धामणदेवी गणामधून श्री रेवती घाग या निवडून आलेले आहेत। आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आज आम्ही पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर आम्ही ज्या 5 सभा ज्या केल्या त्याचा थोडासा खुलासा आम्हाला करावासा वाटतो। प्रथम आम्ही 24 साधारण आमची पहिली मासिक सभा ही 24/4/2026 रोजी झाली। आम्ही सगळे नवीन सदस्य असल्या कारणानं थोडंसं समजण्यासाठी खूप थोडासा वेळ लागतो, पण आम्हाला दुसऱ्या मीटिंगमध्येच आम्हाला याची कल्पना आम्हाला जाणीव झाली आणि 21/5/2026 रोजी आम्ही आमचा इतिवृत्त जेव्हा वाचन करत होते तेव्हा आम्ही तो पडताळून पाहिला, तर त्याच्यामध्ये सन्माननीय विरोधी पक्ष गटातल्या सदस्यांनी जो एक ठराव घेतला होता की 50% सभापती उपसभापतींना जो काही निधी उपलब्ध होणार आहे, सेस फंड असेल किंवा अजून कोणता निधी 15 आयुक्त आयोग असेल, असा जो निधी उपलब्ध होणार आहे तो निधी 50% सभापती उपसभापतींना याचे अधिकार राहतील। त्याच वेळेस मी दुसऱ्या मीटिंगला 21/5/2026च्या मीटिंगला मी त्या ठरावाला विरोध केला की जर सभापती उपसभापतींना जर 50% निधी जर तुम्ही देणार असाल तर बाकीचे जे सदस्य लोकप्रतिनिधी ज्या ज्या गणातून निवडून आले आहेत त्यांची विकास कामं कोणत्या पद्धतीत तुम्ही करणार आहात याचं उत्तर प्रथम मला तुम्ही द्यायला पाहिजे। असा तो एक विषय साधारण सभेमध्ये येत गेले आणि त्यानंतर तोही त्यांनी ठराव विरोधात घेतला आणि तो त्यांचा कारभार ते चालवत राहिले। विषय परत सेस फंडाचा झाला, परत 15 आयोगाचा विषय परत चालू झाला। त्याच्यानंतर पण आम्ही विरोधात आमचं म्हणणं मांडलं की 15 जो आराखडा आहे तो आराखडा आधी 2022-23 पासून ते 24-25, 25-26 पर्यंत 4 वर्षाच्या आराखडे जवळजवळ हे असेच होते प्रशासकीय कालावधीमध्ये। तर ते आराखडे जेव्हा ॲक्च्युअलमध्ये ते सभागृहामध्ये यायला पाहिजे होते, सभागृहात त्याचं वाचन व्हायला पाहिजे होतं। सभागृहात वाचन न होता ते आराखडे परस्पर तयार करून यांनी जिल्ह्याला पाठवले। आम्ही प्रत्येक वेळेला आमचं म्हणणं मांडलेलं आहे, आम्ही आमचा विरोध दर्शवलेला आहे। आमचं कोणतंही म्हणणं आम्हाला विश्वासात न घेता हा 15 आयोगाचा आराखडा बनवून यांनी जिल्ह्याला सादर केलेला आहे। याला पूर्णतः आमचा विरोध आहे असं आम्ही आमच्या इतिवृत्तामध्ये, आमच्या ठरावामध्ये आम्ही आमच्या सदस्यांनी मांडलेलं आहे वेळोवेळी। तर ह्याचा न्याय आम्ही कुठे मागणार? आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे पण आम्ही आमचं म्हणणं आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आहे, आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे, आम्ही मुख्य शिवमॅडमांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे। आज जवळजवळ आम्ही पत्रव्यवहार करून जवळजवळ महिना दीड महिना होऊन गेला आहे, अजून आम्हाला न्याय मिळत नाही। तर ह्याच्या पुढे आम्ही हे असंच जर ह्याच्यावर जर त्यांनी त्यांचं म्हणणं किंवा त्याने योग्य तो जर त्याच्यावरती तोडगा पाडला नाही तर आम्हाला कमिशनर साहेबांकडे जायला लागेल, वेळ पडल्यास आम्हाला कोर्टात जावं लागेल। आम्ही तर थांबणार नाही, कारण की आम्ही जनतेतून निवडून आलो आहोत। 15 आराखडा असेल किंवा शेष आराखडा असेल, हे आराखडे हे लोकसंख्येच्या निकषावरती हे आराखडे बनवले जातात। कोणाच्या व्यक्तिगत किंवा एखाद्या गणापुरता मर्यादित हा आराखडा बनवला जात नाही, पहिली गोष्ट। कारण की आम्ही लोकांमधून निवडून आलोय तर लोकांच्या हिताचं काम झालं पाहिजे, लोकांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे। त्याच्यासाठी आपण जे निवडून आलो आहोत, जे 14 सदस्य निवडून आलो आहोत, ते आपण विश्वस्त म्हणून आहोत, आपण तिथे मालक नाही।
आपण जर लोकांसाठी निवडून आलो आहोत तर लोकांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. जर एखाद्या गणापुरता जर विचार होत असेल तर हे संपूर्ण हे चुकीचं आहे. संविधानाला धरून हा विषय नाही. हे निव्वळ आराखडे हे चुकीचे आहेत. आणि जर हे आराखडे आपल्याला तुम्ही आराखड्यासाठी जर तुम्ही इथपर्यंत जर आला असाल किंवा हे तुम्ही जर हे तुम्ही स्वतःसाठी जर हे आराखडे बनवणार असाल तर तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही सत्तेत असताना सुद्धा तुम्हाला निधी कमी पडतोय. तुम्ही उलट विरोधकांना निधी दिला पाहिजे. विरोधकांना तुम्ही निधी दिला पाहिजे. तुम्ही सत्तेत असताना सुद्धा तुम्ही निधीसाठी हे ते ठराव घेताय चुकीच्या पद्धतीनं. कारण कुठेही संविधानामध्ये असा कुठेही ठराव होत नाही. 50% ठराव हा सभापती उपसभापतींना असा ठराव कुठेच होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही. आपण चांगल्या पद्धतीत बसून विरोधकांना विश्वासात घेऊन हे आराखडे बनवा आणि ह्याच्यावर योग्य तो तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराखडे हे प्रत्येक सभेमध्ये घेतले जातात. तर तुमच्या उपस्थितीमध्ये हे काही आराखडे घेतलेले 22/4/2025 पासून ज्या मीटिंग पंचायत समितीच्या चालू झाल्या त्याच्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये हे आराखडे सभागृहामध्ये यायला पाहिजे होते. हे आराखडे 15 युक्त आयोगाचे आराखडे आले नाहीत. शेष फंडाची माहिती सांगितली गेली नाही. कारण की सर्व सदस्य हे नवीन निवडून आलेले आहेत. कारण की सर्व सदस्य जेव्हा नवीन निवडून येतात तेव्हा त्यांना कोणतीही माहिती ही सचिवांनी द्यायची असते, तिथल्या अधिकाऱ्यांनी द्यायची असते. तर हे वन साईड सगळं चाललेलं आहे. कारण की कोणाला विश्वासात न घेता हे आराखडे परस्पररित्या बनवले गेले आहेत. एखाद्या विशिष्ट जास्त निधी इतरांपेक्षा दिल्याचा तुमच्याकडे आरोप आहे. त्याच्याकडे काही आकडेवारी तुमच्याकडे आहे का या संदर्भात? हो ना, नक्कीच आहे. जर आम्ही सांगतोय की तुम्ही सरासरीनुसार सगळ्यांना 14 सदस्यांना समान वाटप करा, हे आम्ही प्रत्येक वेळी सांगत असताना सुद्धा आमच्यावर फक्त अन्यायच केला गेला. आणि ह्याचं मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगू शकतो. कारण की जर सभापती जर ज्या गणातून निवडून आले आहेत त्या गणामध्ये साधारण माझ्याकडे आकडेवारी आहे, मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेन. डिटेल्समध्ये सांगेन मी की जवळजवळ सभापतींच्या गणामध्ये 50,77,206 रुपयाची कामं झालेली आहेत. उपसभापतींच्या गणामध्ये 58,80,231 रुपयाची कामं झालेली आहेत. म्हणजे त्यांनी आराखड्यामध्ये तसं टाकलंय मंजुरीसाठी 15 युक्तच्या आराखड्यामध्ये. आणि त्यांच्या बाकीच्या सदस्यांना कोणाला 22 लाख समथिंग अमाऊंट, 30 लाख, 35 लाख. आणि विरोधकांच्या जे आम्ही 3 सदस्य आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्या सदस्यांना लोटे गणामध्ये जे सदस्य निवडून आले अजय चंद्रकांत जागे, स्वतः मी 6,64,000. याच्यामध्ये पण आमची स्वतःची कामं नाहीत. हे विश्वासच घेतलं नाही तर आराखड्यामध्ये विषय येतोय कुठे. पण एक दाखवण्याचा एक तो भाग म्हणून 6,64,000 रुपये. आणि बणे जे आंबडच गणामधून निवडून येतात त्यांच्या गणामध्ये 4,52,000ची कामं. आणि दुसरा मुद्दा एक अजून एक वेगळा अजून आहे याच्यामध्ये. एक रेवती घाग म्हणून आपल्या ज्या धामणदेवी गणामधून निवडून आले आहेत त्यांना तर त्यांनी 12,35,622 दाखवलंय. पण त्याच्यामध्ये जे उपसभापती ज्या विभागामध्ये राहतात त्यांनी तिथली लोकसंख्या पण तुम्ही जर जर तुम्ही पाहिलं तर तेवढी नाही. आणि तिथे ते काम 4 लाखाचं काम त्यांनी टाकलंय. म्हणजे त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या कोणत्याही त्यांचं म्हणणं न ऐकता हे परस्पर आडागळी बनवलेली दिसत आहेत आम्हाला. त्याच्यामुळे हा विषय आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आम्ही सगळे तुम्हाला डिटेल्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. निधी प्रामुख्याने जे निकष जे वापरले पाहिजे होते ते निकष सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये सारखे वापरले की ते पूर्णपणे वेगळे? पूर्णपणे वेगळेच आहेत ना. जर आपण 14 सदस्य जर निवडून येतोय तर एक ठीक आम्ही समजू शकतो की सत्ताधारी विरोधक एक कुठेतरी एक सामंजस्यपणा असतो, विषय असतो. एक कुठेतरी एक थोडासा एक डिफरन्स असतो. हे आम्हाला थोडीशी कल्पना आहे. कारण की सत्ताधारी विरोधक हे हा विषय ठीक आहे. पण 50 लाख कुठे, 4 लाख कुठे, 60 लाख कुठे, 6 लाख कुठे, किती जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण कसा भरून काढणार आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांपर्यंत कसं जाणार आणि लोकांची कामं आम्ही कशी करणार. कारण की आज जर आपण विचार केला तर आंबडच गावामध्ये जवळजवळ 13 ग्रामपंचायत आहेत.
लोटेगाणामध्ये जवळजवळ 5 ग्रामपंचायत आहेत. धामणदेवी गाणामध्ये जवळजवळ 7 ग्रामपंचायत येतात. तर त्या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामधली कामं आपण कशी करणार आहोत ह्याचं पण खुलासा कुठेतरी झाला पाहिजे. जसं बहुमतांच्या जोरावरती आणि इतका मनमानी कारभार चालू आहे, नेमका तुम्हाला आरोप कोणावरती करायचा? सत्ताधारीच असतील ह्याच्यामध्ये, कारण की सत्ताधारींचेच सभापती उपसभापती आहेत. त्यांची मेजॉरिटी 10 आहे, आमची मेजॉरिटी 3 असेल आणि एक राष्ट्रवादीची सीट आहे. तर आरोप तर त्यांच्यावर असणार, कारण की जर ते ठराव आमचा बहुमताचा ठराव सगळेच ठराव हे लोकांच्या हिताचे नसतात, कायद्याला अनुसरून नसतात. याच्यावरती बीडीओ साहेबांनी याच्यावरती हस्तक्षेप करायचा असतो. कुठेही ते आईचा हस्तक्षेप करत नाहीत, कुठेही ते साधारण गप्प असल्यासारखंच मौन व्रत बाळगल्यासारखं करतात आणि म्हणून तर ही आज वेळ येऊन ठेपलेली आहे. यावरती सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की व्हिडिओ मौन व्रत धारण करतात असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे व्हिडिओ कुणाच्या तरी राजकारणाच्या दबावाखाली सगळं करतात असं तुमचं म्हणणं आहे का? कुणाचा तरी दबाव त्यांच्यावरती आहे? असू शकतं असं काय म्हणजे असं दबाव असतो तो नेमका दबाव कुणाचा आहे काय सांगायचं? नाही, राजकीय दबाव असणार. ज्या पक्षाचे सभासद आहेत किंवा ज्या पक्षाचे पंचायत समिती सदस्य आहेत तिथेच कुठेतरी सत्ताधारींचं वलय असू शकतं, असं ते मानायलाच पाहिजे आपल्याला. याच्यावरती तुमचं पुढचं पाऊल काय? याच्यावरती आम्ही कमिशनर साहेबांकडे आमचा न्याय मागणार. पहिली गोष्ट, कमिशनर साहेबांनी आम्हाला न्याय दिला तर चांगलंच आहे, नाहीतर आम्ही कोर्टामध्ये जाणार. आमच्या स्थानिक आमदार आमचे आहेतच आणि आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी आहोत. या संदर्भात तुम्ही तक्रार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती तुम्ही पुन्हा पुन्हा या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे, पुन्हा जवळ तुम्ही निवेदन दिलं त्या संदर्भात? आम्ही लेखी तक्रार प्रथम आम्ही बीडीओना दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सीओ मॅडमला पण तक्रार देऊन आम्ही त्यांच्याशी पण चर्चा या विषयावरती केलेली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना पण आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. स्थानिक आमदारांना पण आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. या पद्धतीने आम्ही आमची वाटचाल पुढे करतच आहोत. पुढे आम्ही याच्यावरती जर हे थांबलं नाही तर आम्ही कमिशनर साहेबांना आमची तक्रार तर आम्ही करणारच आहोत. कमिशनर साहेबांजवळ तुम्ही विशेष चौकशीची किंवा प्रशासकीय चौकशीची वेगळी मागणी या प्रकरणासाठी तुम्ही करणार आहात? हो ना, नक्कीच करणार आहोत, कारण की आता आम्हाला त्यांच्याकडेच न्याय मिळू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आता न्याय मागण्यासाठी आम्ही जाणार आहोत.